तुम्हाला सांगितलं तर तुम्ही असं करूच दिला नसता, म्हणून मी गुपचूप सगळं माझून केलं. धैर्य धैर्य सोड. अरे तुझ्या प्रेमापोटी केलं असेल त्यांनी सगळं. नकोय मला असलं प्रेम. माझ्या प्रेमापोटी कोणाचा जीव जात असला तर नकोय ते प्रेम. मला न सांगता केलंय नानांनी हे सगळं. त्या पोरांचा जीव धोक्यात घातलाय. स्वतःला आवरा. तुम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर उभे आहात. नाना, हे सगळं करून माझ्या माग का आलात त्या पोरांना वाचवायला? कुणाला संशय होऊ नये म्हणून. आता जे काय बोलायचं असेल ते कोर्टात बोला. चला रे. धाकलं मालक, काळजी घ्या. हो भाईसाहेब, काय झालंय? एवढ्या गडबडीत का बोलवलं? नाना, मुजुमदारांसाठी तुम्ही कायमच धावत आलाय आणि मोठ्या साहेबांसोबत तर अगदी सावलीसारखे राहिलाय. कधीच कुठलं संकट येऊ दिलं नाही आमच्यावर. नाना, आज पुन्हा एकदा या घराला तुमची गरज आहे. बाईसाहेब, तुम्ही फक्त बोला, मी जीव बी द्यायला तयार आहे तुमच्यासाठी. नाही नाही, एवढं करायची गरज नाही. आपण जीवाची बाजी लावायची आहे. नाना नाना, कसं आहे, तुम्ही म्हणजे बाहेरचं नाहीच आहे सा, घरचंच आहे सा. आता तुमच्यापासून काय लपवायचं? त्या नायकांची शाळा पडली. शाळा पडली नाही तर विलासांनी भास्करनं माणसं पाठवून पाडली.